नमस्कार मित्रांनो, पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की विशाखाला आता काहीही करून वसुंधरा आणि आकाश यांच्यामध्ये डिवोर्स घडवून आणायचा असतो आणि म्हणूनच एका गुरुजींना तिने आपल्या प्लॅनमध्ये सामील केलेलं असतं आणि ती घरी घेऊन आलेली असते. ते गुरुजी आता जयश्रीला सांगत असतात की आकाशची पत्रिका मी पाहिलेली आहे, त्याच्या जीवावर आज जे बेतलं आहे ना ते तुमच्याच सुनेमुळे बेतलेलं आहे. तिच्यासोबतचं त्याचं नातं तोडा आणि तेव्हाच त्याच्या जीवाला बरं वाटायला लागेल आणि त्याची प्रकृतीसुद्धा सुधारायला लागेल. काही करून तुम्हाला त्या दोघांमध्ये डिवोर्स घडवून आणावाच लागेल. तेवढ्यात वसुंधरा घरी आलेली असते आणि जयश्री वसुंधरेकडे बघत असते. गुरुजी म्हणतात, हीच मुलगी आहे का ती? जयश्री म्हणते, हो हीच ती. आणि आता गुरुजी म्हणतात की एक अजून उपाय आहे. या मुलीच्या अंगावरची सगळी काही सौभाग्याची अलंकार लक्षणं जी असतील ना ती काढून टाकावी लागतील आणि तेव्हाच ग्रहांची खात्री पटेल की तुम्ही हिच्यासोबत असलेलं तुमच्या मुलाचं नातं तोडलं आहे ते. मग तुमच्या मुलाच्या प्रकृतीमध्ये सुधार यायला लागेल आणि तेव्हाच तो वाचू शकेल. जयश्रीला आता हे पटलेलं असतं. आधीच तिचा वसुंधरेवर खूप राग असतो, त्यामुळे तिने आता पेपर्स वगैरे रेडी केलेले असतात. सकाळी सकाळी ती वसुंधरेला बोलावून घेते आणि सांगत असते की वसुंधरा या पेपर्सवरती सह्या कर. वसुंधरा म्हणते, कसले पेपर्स आहे आई हे? त्यावर जयश्री म्हणते की तुझ्या आणि आकाशच्या डिवोर्सचे. वसुंधरेला खूप मोठा धक्का बसतो आणि आता जयश्री खरंच तिच्यामध्ये आणि आकाशमध्ये डिवोर्स घडवून आणते हे तिला पटतच नसतं. ती माधवला आता विनवण्या करायला लागते की बाबा तुम्ही तरी काहीतरी बोला. सगळेजण घरातले बाहेर आलेले असतात आणि जयश्री खूप मोठा तमाशा घालत असते. वसुंधरा काय मान्य करतच नसते की तिला या पेपर्सवरती सह्या करायच्या आहेत. ती काही करून विनवण्या करत असते सगळ्यांना आणि सांगत असते की मी आकाशरावांपासून वेगळी होणार नाही, मला या डिवोर्स पेपर्सवरती सह्या करायच्या नाही आहेत. पण जयश्रीसुद्धा हट्टाला पेटलेली असते. तेवढ्यात शार्दूलसुद्धा पुढे येतो आणि तोसुद्धा वसुंधरेला बोलायला लागतो आणि म्हणत असतो, कुठली निष्ठुर बाई आहेस का तू? माझ्यासोबतसुद्धा इतक्या खालच्या लेवलचं वागली, मला माझ्या आईबाबापासून वेगळं केलं, माझ्या मुलाला माझ्यापासून एवढे दिवस वेगळं ठेवलंस तू आणि मला जिवंत ठेवलं ना, हेच माझं नशीब आहे. पण माझ्यासोबत वागलीस ते वागलीस. पण आकाश साहेब ते खूप चांगले माणसं आहेत आणि ही सुद्धा त्यांची घरची मंडळी ना खूप चांगली आहेत. प्लीज यांच्या भावनांशी खेळू नको, आकाश सरांच्या जीवाशी खेळू नको आणि या पेपर्सवरती सह्या करून टाक ना. तुझं काय जातं आहे सह्या करायला? आता वसुंधरा त्याच्यावरती खूपच चिडलेली असते आणि त्याला म्हणते, तू गप्प बसा, आमच्यामध्ये तू अजिबात बोलायचं नाही आहे आणि काय मूर्खांसारखा बडबडतोयस, तुला वेड लागलं आहे का? वसुंधरा म्हणते, बाबा प्लीज तुम्ही तरी माझी मदत करा, मला नाही करायचं आहे पेपर्सवरती सह्या. माधव म्हणतो, तुला काय वाटलं मी तुझी बाजू घेऊन आता सगळ्यांशी भांडण करेल का? मलाही असंच वाटते, तू करून टाकाव्या त्याच्यावरती सह्या. असंही आकाशाला नंतर तो तुझ्याकडनं डिवोर्स घेईलच ना, मग तू आत्ताच सह्या करून टाक, म्हणजे त्या प्रक्रियेला निदान सुरुवात तरी होईल ना. आकाश यायला अजून बराच वेळ लागेल घरी असं मला वाटतंय. जयश्री म्हणते, हो आकाश येईपर्यंत आपण वाट नको बघायला. असंही गुरुजींनी सांगितलं आहे की लवकरात लवकर हिला त्याच्यापासून वेगळं करा, नाहीतर कधीही त्याच्या जीवावरती बेतू शकतं. मला माझ्या मुलासाठी काहीही करायला मी तयार आहे आणि म्हणूनच मी हे सगळं काही करते आणि कर वसुंधरा याच्यावरती सह्या. वसुंधरा ऐकत नसते. माधव म्हणतो, हे बघ तुला याच्यावरती सह्या कराव्याच लागतील. माझ्या मुलासाठी मी काही करू शकतो. मला माहिती या ग्रहताऱ्यांवरती माझा एरवी विश्वास नसतो, पण आता माझ्या मुलाचा जीवन मरणाचा प्रश्न आहे म्हणून याच्यावरती सह्या तुला कराव्याच लागतील. वसुंधरासुद्धा हट्टाला पेटलेली असते आणि ती मागे वळून बघत नसते. ती आता सगळ्यांवरती खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते की तुम्हाला काय झाले? तुम्ही का सगळे माझ्या विरोधात असे वागत आहात? मला आकाशरावांपासून वेगळं करण्याचा प्रयत्न का करत आहात तुम्ही? मला काहीही माहिती नाही, मी या पेपर्सवरती सह्या करणार नाही. तेवढ्यात तनया म्हणते, आत्ता मला कळलं ही काय एवढी हट्ट करते येते. जयश्री म्हणते, का तुला काय कळलं? तनया म्हणते, कारण आई आहे, जर आकाश दादाच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर वसुंधराच त्याची विधवा असेल ना, मग त्याची प्रॉपर्टी हिच्या नावावरच होईल आणि म्हणून तिचं हे सगळं चाललेलं आहे. त्यावर जयश्री म्हणते, हो आत्ता कळतं आहे मला. अवनी म्हणते, काय बाई आहे ही, एवढ्या खालच्या थराला जाऊन वागते. जयश्रीसुद्धा येते आणि वसुंधरेला खूप बोलायला लागते आणि म्हणत असते, माझ्या मुलाच्या जीवाशी खेळून तुझी मनःशांती झाली नाही तर त्याच्या प्रॉपर्टीवर उठलीस का तू? तुला काय हवं आहे ते सगळं देईल मी, पण प्लीज ह्या कागदांवरती सह्या कर. माझ्या मुलाच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे वसुंधरा, आणि किती छळशील गं आम्हाला, आता तरी तुला दया येत नाही आहे का आमची? या पेपर्सवरती सह्या कर. वसुंधरा ऐकत नसते. तेवढ्यात आता इकडे आकाशची तब्येत खूप बिघडलेली असते आणि त्याला श्वास घ्यायला त्रास होत असतो. सिनियर डॉक्टर वगैरे आलेले असतात, त्याची कंडिशन मॉनिटर करत असतात आणि त्याची प्रकृती बिघडलेली असते ती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असतात. डॉक्टरांचा आता माधवला फोन येतो आणि डॉक्टर म्हणत असतात की आकाशची तब्येत आता खालावलेली आहे, सिरियस झाला आहे तो, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी हॉस्पिटलमध्ये या. माधव सगळ्यांना सांगतो. जयश्री तर रडायलाच लागते. माधव म्हणतो, आम्ही जाऊन येतो हॉस्पिटलमध्ये. जयश्री पण यायला लागते, पण माधव म्हणतो, नको नको, तू इथेच थांब, मी मुलांना घेऊन जाऊन बघतो, आणि तो निघून जातो. इकडे आता वसुंधरा खूप रडायला लागते आणि तीसुद्धा हॉस्पिटलमध्ये जायला लागते. तेवढ्यात जयश्री तिला अडवते आणि म्हणते, तुला तिथे जाण्याची काहीही गरज नाही आहे. वसुंधरा म्हणते, आई मी त्यांना काहीच करणार नाही, मी फक्त लांबून
बघेल, तुम्ही माझ्यावर एकदा विश्वास ठेवा ना. जयश्री अजिबात ऐकून घेत नसते आणि ती आता वसुंधरेला म्हणते, मला माहिती तुला काय हवं आहे ते. वसुंधरेच्या समोर आता ती हात जोडून उभी राहिलेली असते. तिच्या पाया पडायला तयार असते. वाकून तिच्या पायाजवळ ती बसलेली असते आणि म्हणत असते, वसुंधरा काहीही कर आणि त्या पेपर्सवरती सह्या कर. माझ्या मुलाचा जीवाचा प्रश्न आहे गं, तुला दयामाया नाही येते का? आणि ती खूप रडायला लागते. वसुंधरेसमोर हात जोडून ती बसलेली असते. अवनी म्हणते, वसुंधरा तुला काय झाले, तुला कळत नाही का त्यांची अवस्था काय होते, कर ना त्या पेपर्सवरती सह्या. आता वसुंधरेला सुद्धा जयश्रीची ही अवस्था बघवत नसते आणि तीसुद्धा आता पेपर्सवरती सह्या करायला तयार होते. ती म्हणते, ठीक आहे आई, तुम्हाला हेच हवं आहे ना, मी करते. आणि हे करून जर आकाशरावांची तब्येत चांगली होणार असेल ना, तर मी या पेपर्सवरती सह्या करायला तयार आहे. आता तीसुद्धा पेपर्सवरती सह्या करते. तनयाच्या आणि विशाखाच्या मनासारखंच सगळं काही झालेलं असतं. सह्या करून ती आता हॉस्पिटलमध्ये जायला निघते. तेवढ्यात तनया म्हणते, आई गुरुजींनी काय सांगितलं होतं, हिच्या अंगावरची सगळी सौभाग्याची अलंकारं काढून घ्यायची. जयश्री म्हणते, हो बरोबर आहे तुझं. आणि ती घाईघाईने वसुंधरेकडे जाते. तिचा हात खेचते आणि हातातल्या सगळ्या बांगड्या काढून घेते. तिचं मंगळसूत्रसुद्धा ती हिसकावून काढून घेते. वसुंधरेला हे सगळं अजिबात पटत नसतं. ती खूप रडत असते. पण आता जयश्रीसमोर तिचं काहीच चालत नसतं. शेवटी आता जयश्री जायला निघते. तेवढ्यात तनया म्हणते, आई कुंकू राहिलं ना. जयश्री आता जाते आणि तिच्या कुंकवाला पुसायला जाते. तेवढ्यात वसुंधरा जयश्रीचा हात पकडते आणि जयश्रीला जणू काही ती ताकीदच देत असते की माझ्या कुंकवाला तुम्ही हात लावायचा नाही आणि जर ते पुसण्याची हिंमत केली ना, माझ्या एवढं वाईट कोणीच असणार नाही आहे. आत्तापर्यंत तुमचं खूप सहन केलं मी, पण माझं कुंकू पुसायचा अधिकार तुम्हाला नाही आहे. आणि जयश्रीचा हात ती बाजूला फेकून देते. आणि आता वसुंधरेने सुद्धा तिचं रौद्र रूप दाखवलेलं असतं. वसुंधरा आता बनीला खूप मोठ्याने आवाज देते आणि म्हणते, बनी चल बाहेर ये, आपल्याला जायचं आहे इथून. आणि तिच्या माहेरी ती बनीला घेऊन येते. बनी म्हणत असतो, आई तुला केव्हाचं विचारतोय मी, काय झालं आहे, सांगत का नाही आहेस तू काही. वसुंधरा काहीच बोलत नसते. तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. इकडे आकाशची तब्येतसुद्धा खूप खालावलेली असते आणि म्हणूनच वसुंधरा जयश्रीच्या म्हणण्यानुसार सगळं काही वागत असते. ती आता घरी आलेली असते. माधव इकडे हॉस्पिटलमध्ये आलेला असतो. तो आता आकाशची तब्येत बघत असतो. त्यालासुद्धा खूप काळजी वाटत असते आणि तो रडायला लागतो. डॉक्टर म्हणतात, हे बघा काळजी करू नका, आता तब्येत जरा आटोक्यात आली आहे. त्यांना श्वास घ्यायला खूप त्रास होत होता, पण आम्ही कशीबशी ती तब्येत त्यांची कंट्रोल केली आहे. आता पुढच्या 24 तासामध्ये असंच काही झालं परत तर आम्ही ते नाही करू शकणार. त्यामुळे आता आपण वाट बघायला हवी. आणि इकडे आता वसुंधरा घरी आलेली असते. सुशीला आणि सुधीर तिला विचारत असतो काय झाले, पण वसुंधरा काहीच बोलत नसते. तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो जे काही आज तिच्याबरोबर झालं त्यामुळे. आता वसुंधरेच्या हातामध्ये बांगड्या नसतात, गळ्यात मंगळसूत्र नसतं. हे बघून सुशीलाला खूप टेन्शन आलेलं असतं. ती वसुंधरेला सारखं विचारण्याचा प्रयत्न करत असते की नेमकं काय झालं आहे, पण वसुंधरा काहीच बोलत नसते. वसुंधरेच्या हातातल्या बांगड्या काढून घेतल्या. तिची सगळी काही आभूषणं जी सौभाग्याची लक्षणं आहेत ती काढून घेतली गेली आणि आकाशबरोबर तिच्या नात्याचा आता घटस्फोट घडवून येणार होता आणि त्याच्यावर तिने सह्यासुद्धा केला. या सगळ्यांचा परिणाम म्हणून आकाशची तब्येत खूप खालावलेली असते. पण जयश्रीकडून नकळत ही चूक झालेली असते आणि आपल्या मुलाच्या आयुष्यामध्ये जे काही घडतं आहे ते वसुंधरेमुळेच घडते असं तिला वाटत असतं. पण खरं तर वसुंधरेच्या अंगावरची सगळी काही मंगळसूत्र बांगड्या वगैरे तिने काढले असतात आणि त्यामुळेच इकडे आकाशला त्रास होत असतो हे तिला कळतच नसतं. पण शेवटी वसुंधरेने सुद्धा तिचं कुंकू कुणाला पुसू दिलेलं नसतं आणि म्हणूनच आकाशची तब्येत थोडी का होईना पण बरी झालेली असते. तर मग आता वसुंधरा पुढचं काय पाऊल उचलेल, आकाशला या मरणाच्या दारातून ती कशी परत वाचवेल, हे सगळं बघण्यासारखं असणार आहे. तर मग अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.